घरगुती उपाय पाहूयात। बऱ्याचदा डोकेदुखी असली की पेनकिलर घेतात, परंतु डोकेदुखीसाठी 1 कप पुदिना चहा पुरेसा असतो। डॉक्टर देखील हा चहा पिण्याची शिफारस करत असतात। याशिवाय पुदिना तेलाने मालिश देखील करू शकता। यामुळे केवळ डोकेदुखीच थांबत नाही, तर चांगली झोप देखील येते। वजन कमी करण्यासाठी मध आणि लिंबाचा चहा खूप फायदेशीर आहे। तसेच यकृत आणि मूत्रपिंड डिटॉक्सिफाय करण्यास देखील मदत करते, जे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांपासून वाचवते। याद्वारे पचनक्रिया देखील सुधारते। लवंगाचे सेवन केल्याने तुम्ही वेदना आणि अपचन दूर करू शकता। मळमळ, उलट्या, गॅस कमी करण्यासही मदत होते। हिंगाचे सेवन केल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते। हिरवी वेलची उकळून प्यायल्याने ताप बरा होतो। दिवसातून एकदा दालचिनी आणि आल्याचा चहा पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते। तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर पेरूची कोवळी पाने चघळावीत। याने दुसरा असा फायदा होतो की दातदुखी त्वरित थांबते। पायावर कोबीची पाने गुंडाळल्याने सांधेदुखी आणि सूज यापासून आराम मिळतो। अंगाला खाज उठत असेल तर ज्या ठिकाणी जास्त खाज उठते तिथे तुळशीचा पाला स्वच्छ धुवून लावा, आग कमी होईल। दातदुखी बंद होण्यासाठी दाताखाली लवंग ठेवा, यामुळे तुमची दातदुखी थांबेल। उसाच्या रसात थोडे आले टाकून प्यायल्याने उष्णतेचा त्रास कमी होतो। रोज दूध प्यायल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि हाडे मजबूत होतात। दालचिनीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते। तांदळाच्या पिठात नारळाचं दूध, मध घालून हे मिश्रण चेहऱ्याला लावून 15 ते 20 मिनिटांनी चेहरा धुवा, चेहरा फ्रेश होईल। जर तुमच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर एक मेणबत्ती घ्या, त्यामध्ये मोहरीचे किंवा खोबरेल तेल घ्या। हे तेल गरम करून थंड झाल्यावर भेगांना लावा। चेहऱ्यावर डाग नसले तरीही बेसन लावा, थोड्या वेळाने स्वच्छ धुवा, चेहरा चमकदार दिसेल। जर तुम्ही दररोज चिंचेचे पाणी प्याल तर तुमचे रक्त शुद्ध होईल आणि तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल। भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने केस लांब आणि मजबूत होतात। मखानाचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरात असणारी कमजोरी दूर होते। रिकाम्या पोटी पपईचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते। त्वचेला खाज येत असल्यास, त्वचेवर गजकर्ण झाल्यास खोबरेल तेलात मिरी चूर्ण घालून हे मिश्रण त्वचेवर लावावे। लिंबाच्या रसामध्ये खोबरेल तेल मिसळून अंगाला मसाज केल्याने खाज येणे कमी होते। दररोज सकाळी भिजवलेले बदाम खाल्ल्याने मेंदूचे आरोग्य सुधारते। बदामामध्ये मॅग्नेशियम भरपूर असते, जे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलच्या समस्या दूर करते। जेवणानंतर अर्धा चमचा भाजलेला ओवा चिमूटभर सेंदवाबरोबर चावून खाल्ल्यास, त्यावर गरम पाणी पिल्यास खाल्लेले लवकर पचते। रोज सकाळी लसणाच्या 1 ते 2 पाकळ्या न चावता सेवन केल्याने जॉईंट पेनमध्ये आराम मिळतो। टक्कल पडण्याची भीती वाटते, वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उकळून गाळून अंघोळीपूर्वी डोक्याला मालिश करा। रात्री भिजलेले शेंगदाणे सकाळी सेवन केल्याने गॅस आणि ॲसिडिटीची समस्या दूर होते। अर्धा तास सायकलिंग केल्याने शरीरातील जवळजवळ 300 ते 350 कॅलरीज बर्न होतात। झोपण्यापूर्वी गूळ व गरम पाणी प्यावे, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, तसेच गॅसचा त्रास सुद्धा नाहीसा होतो।